टोमॅटो असं पीक आहे की लखपती करतं आणि रोडपती करतं. माझा एकच शब्द असतो, लखपती आणि रोडपती. रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी या मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. टोमॅटोच्या व्हिडिओला खूप मोठा गॅप पडला आहे आणि टायटल तर आहेच आपलं की उन्हाळी टोमॅटो लागवडीची पूर्वतयारी. आणि ज्या शेतकरी बांधवांनी व्हिडिओ पाहून टोमॅटो लावले होते आणि आता मस्तपैकी पैसा करताय, त्यांचं मनापासून अभिनंदन. जे काही मी म्हटलं होतं की भाव टिकणार आहे, भाव टिकलेत, भाव येणार आहेत झाला, पण ते असं होतो मोठा विषय, ते अंदाज असतो. आता इथून पुढं महत्त्वाचा विषय आपला की आता टोमॅटो जो काही येणारा सीजन आहे उन्हाळी टोमॅटो, याचं काय करायचं. आता जे आहे त्यांचं सुरू आहे ते मस्तपैकी पैसे करा, पैशाला जीव लावा, काळजी घ्या. पुढं आपल्याला ते पैसे कामी येणार आहे पुढचं प्लॅनिंग करायला. आता जे प्लॅनिंग करताय उन्हाळी टोमॅटोचे, तर काय करायला पाहिजे, आता हा इथून पुढे आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि मेन माझं चॅनल हे टोमॅटो ट्युशन म्हणूनच सुरू केलं होतं मागच्या वर्षी, आणि यावर्षी टोमॅटो ट्युशन म्हणूनच मी सुरू राहणार आहे. वाल आपला हा सेकंडरी पीक आहे, म्हणजे टोमॅटो निघून गेल्यानंतर आपलं वालाचं कार्यक्रम सुरू असणार आहे. तर वाल तर महत्त्वाचा असणार आहे, कारण तोही आपल्याला पैसे देतो, पण टोमॅटो पीक खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हा जो टोमॅटोचा बाजारभाव आहे हा आता वाढतच चालला आहे, आणि हा जानेवारी एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा कुठेतरी डाऊन टू अर्थ येण्याचा प्रयत्न होणार आहे. तर आता काय करायला पाहिजे, आता आपल्याकडं लागवडीसाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 4 महिने आहेत. तर माझा जो अंदाज आहे याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी एक जर प्लॅन केला, आता त्याच्यामध्ये एकत्र शेतकरी आपण येऊ शकत नाही, पण तुकड्या तुकड्यामध्ये जर आपण 3 प्लॉट टाक, एक फेब्रुवारी आणि एक मार्चचा, तर पुढचा बाजारभाव आपल्याला परत दणक्यात भेटणार, 100%ची गॅरंटी असणार आहे. पण आता जर करंटला लागवडीचा प्रयत्न केला तर आता जोपर्यंत थोडा बाजारभाव पडत नाही तोपर्यंत होल्ड करावा असं माझं मत असणार आहे. म्हणजे हा जो काही बाजारभाव वाढता, बाजारभावाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की टोमॅटोमध्ये एक गोष्ट होती, जसं जसं बाजारभाव वाढत जातो तशी लागवड बी आपली वाढत चालते, म्हणजे एक रेषा पॅरलल आहे. आणि मग एक सिच्युएशन अशी येते की सगळ्यांचा माल एकदम बाजारात येतो, मार्केट डंप होतं आणि मग ते चढायला वेळ लागतं. तर त्याच्या मागचं कारण आपणच असतो. आता बाजारभाव वाढायला लागले तर आता शेतकरी म्हणतात मी टोमॅटो लावतो, लावा, माझं मत नाही असं नाही, पण कुठेतरी त्याला स्टॅबिलिटी आली पाहिजे. म्हणजे टप्पा जर आपण करत गेलो तर तो बाजारभाव बी टप्प्याटप्प्यात खाली येईल, नाहीतर अचानक तो बाजारभाव खाली येऊ शकतो. तर आता लावताना तुम्ही जानेवारी आता तर शक्यतो टाळा हा महिनाभर पूर्ण टोमॅटो, किंवा 15-20 दिवसांना अंदाज घेऊ शकता. हा पूर्ण जानेवारी जाऊ द्या, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे प्लॉट टाकायचं नियोजन करा. हे माझं ह्या व्हिडिओचं सुरुवातीला सांगणार आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा. आणि मिड जर म्हटलं तर फेब्रुवारीला योग्य टायमिंग असणार आहे. आता ज्या दिवशी उतरती काळा मार्केटला लागेल त्या दिवशी आपलं टोमॅटो लागवडीला सुरुवात झाली पाहिजे, किंवा मिडलला गेल्यानंतर सुरुवात झाली पाहिजे. ती उतरती काळा लागणार आहे आपली फेब्रुवारी, मार्चमध्ये. आणि शक्यतो ज्यांचं पॉसिबल आहे की एप्रिलमध्ये ते करू शकतात, ते एप्रिलमध्ये प्रयत्न ठेवा. एप्रिलच्या टोमॅटो कधी मार खात नाही, कारण पुढे पावसाळा येतो. तर हे झाला टायमिंग. आता